यवतमाळमधून एक बातमी समोर येते। यवतमाळमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। पती आणि एका मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेस तिच्या सासरच्यांनी तिला 1,20,000 रुपयात गुजरात इथे एका व्यक्तीला विकलं। त्यानंतर 2 वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर तिला गुजरातच्या व्यक्तीनं गावात आणून सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सासू, सासरा, दीर, नणंद, नंदई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान 2023 मध्ये मुलगी आणि नातवंड बेपत्ता आहेत अशी तक्रार पीडित महिलेच्या आईवडिलांनी पोलिसात केली होती। आर्णी पोलीस बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना त्यांना ही महिला गावी असल्याची माहिती मिळाली आणि त्यावरून पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला। माझ्या नंदीनं नंदयाना एक मोठी ननद बी आहे तिथे, तर त्यांनी मला तिथून नेलं लेकरं घेऊन। माझेवाले 2 लेकरं मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला 4-5 दिवस संगत असं ठेवलं। नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काही माहीत नाही। 2 वर्ष झाले पाहिले नाही, मला विकून टाकलं। मारहाण केली खूप घरी, म्हणजे कोणाला दिसू बी दे नाही। 2-2 दिवस खोलीत पण ना ठेवत जाय मला, कोणाला बोलू सुद्धा बोलू दे नाही मला।